बातमी आहे संभाजीनगरमधून। शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। जागा कमी मिळत असल्यानं त्यांनी माघार घेत असल्याचं सांगितलंय। अपेक्षित जागा न मिळाल्यानं जंजाळ नाराज असल्याची माहिती आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, जिल्हाध्यक्षच निवडणुकीतून माघार घेतात, याचा छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेला किती फटका बसू शकतो? एकंदर आमच्याकडे असणारी कार्यकर्ती संख्या आणि आम्हाला मिळणाऱ्या जागा याच्यामध्ये मोठी तफावत आहे। आणि जर ज्या कार्यकर्त्यांनी मला मोठं केलंय, ज्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं 2.5-3 वर्ष पक्षाला सांभाळलंय, ज्या कार्यकर्त्यांनी विधानसभेमध्ये रक्ताचं पाणी केलंय, ज्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं लोकसभेमध्ये घाम गाळलाय आणि अभूतपूर्व यश आम्हाला मिळवून दिलं आमच्या पक्षाला, आज त्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर पाय ठेवून मी निवडणूक लढवावी आणि त्याला थांबवावं हे माझ्या मनाला कुठेतरी पटत नाही। आपण बघितलं तर माझ्या प्रभागामध्ये 42 इच्छुक आहे, आम्हाला जागा मिळाल्या 2। 40 लोक बाजूला घालणार आणि ते कोण होते? कार्यकर्ते। आणि त्या कार्यकर्त्याला बाजूला करून मी जिल्हाप्रमुख मी निवडणूक लढवावी हे मला कुठेतरी न पटण्यासारखं। उद्या कार्यकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मला सांगता येईल मी तर जागा मी स्वतः उभं राहिलो नाही, मी एक जागा तुम्हाला जी माझ्या वाटेली होती ती तुम्हाला दिली। मग तुमच्या वाट्याला कुठेतरी युतीमध्ये जागा कमी येतात, ही पण तुम्हाला म्हणजे कमी येतात, त्यामुळे किती जागा येतात काय येतात त्याच्याबद्दल अत्यंत मला काहीच माहिती नाही किंवा मला कोणी माहिती दिली नाही। परंतु जी काही मीडियाच्या माध्यमातून आकडे बाहेर येतात, जे आमच्या नेत्याशी चर्चा होतात, त्याच्यावरून असं लक्षात येतंय की कुठेतरी ज्या प्रभागामध्ये पूर्ण आमचे नगरसेवक आज जे काही जागा वाटप आम्ही ऐकतोय तर आमच्या स्टँडिंग 7 नगरसेवकाचं तिकीट कट होतंय। किती? 7। आकडा मोठा आहे 7। आमच्या मुख्य पदाधिकाऱ्यांचं तिकीट कट होतंय, मुख्य की जे शिवसेनेचे उपशहर प्रमुख राहिलेले। तुम्ही समितीत आहे, तुम्हाला कसं कळत नाही की तुमच्या जागा किती घेतल्या काय? 2 कालपासून मला त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची माहिती नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर मी बोलणं आता योग्य होणार नाही। म्हणजे तुम्हाला टाळलं जातंय? टाळल्या जाण्याचा विषय नाहीये काही। जेव्हा तिढा आमच्या पातळीवर सुटला नाही ते वरिष्ठाकडे गेला, कदाचित त्याच्यामुळे आम्हाला आकडा माहित नसेल। यापूर्वी देखील तुम्ही जेव्हा नाराज झाल्याची चर्चा होती, तुमची मागणी हीच होती की मी माझ्यासोबत जे लोक आलेले आहे, जे माझ्यासोबत पक्षात काम करतात त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे, उमेदवारी मिळाली, अशा लोकांसाठी तुम्हाला माघार घ्यावं लागते। 100% ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं खरंच काम केलंय। अहो काय होता आमचा पक्ष जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा शिवसेना फुटून 5 लोक होते, आमदार आणि मी। त्याच्यानंतर एवढं मोठं विश्व तयार केलं। तुम्ही बघा आज सगळ्यात ताकदवर संघटना या जिल्ह्यामध्ये कोणती असेल ते फक्त शिवसेनेची। या जिल्ह्यामध्ये 9च्या 9 जागा या महायुतीच्या निवडून आणलेल्या आहेत। तरी त्या खासदार मराठवाड्यामध्ये एकच निवडून आला, तो या जिल्ह्याचा आहे आणि छोटा 1,40,000 मतांनी निवडून आला। हे कोणाचं काम आहे? कार्यकर्त्यांचं आहे, माझं एकट्याच आहे। त्या शिवसेनेला 7 स्टँडी म्हणजे विद्यमान नगरसेवकाच्या जागा कापल्या जात असल्या, तेच तर माझी खंत आहे, माझी खंत तीच आहे। मी नाराज नाहीये, मला काही नको, पण जो कार्यकर्ता आहे त्याला न्याय दिला गेला पाहिजे। नक्कीच हे होते जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ। आणि निवडणुकीतून कार्यकर्त्यांसाठी आपण माघार घेत असल्याचं ते म्हणत असते, तरी मात्र त्यांची नाराजी स्पष्ट दिसून येते। ज्या जागा वाटप होत आहेत त्यात काय आकडे येतात ते त्यांना सांगितले जात नाहीये आणि जे कार्यकर्ते आपल्यासाठी वेगवेगळे आपल्या पक्षात आले, आज त्यांना डावलले जात असल्याची खंत देखील त्यांनी बोलली.